एकच मार्केट, एकच इन्व्हेस्टमेंट, पण एक जण शांत राहतो आणि दुसरा घाबरून निर्णय बदलतो. फरक कुठे आहे? तर रिस्क समजताना दोन गोष्टी वेगळ्या पाहायला लागतात. एक म्हणजे रिस्क कॅपॅसिटी आणि एक रिस्क ॲपेटाईट. हे दोन्ही सारखे वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ह्यांची कामं वेगळी आहेत. हे वेगळ्या पद्धतीने काम करतात. तर रिस्क कॅपॅसिटी म्हणजे काय? तर तुमची आर्थिक ताकद किती आहे, म्हणजे उत्पन्न किती आहे, बचत किती आहे, तुमच्या जबाबदारी किती आहेत, थोडक्यात तुम्ही किती नुकसान सहन करू शकता. आणि रिस्क ॲपेटाईट म्हणजे काय? तर तुमचं मन कसं आहे. मार्केट खाली जेव्हा येतं तर तुम्ही त्यावेळी शांत राहता का, की लगेच तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये बदल करावासा वाटतो. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी व्यक्ती आहे, चांगली नोकरी आहे, चांगलं उत्पन्न आहे, सेव्हिंग्स पण ठीक आहेत, त्याच्याकडे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे, पण मार्केट थोडं जरी खाली आलं की तो सतत पोर्टफोलिओ चेक करतो, कधी कधी घाईत निर्णय घेतो. मग ह्याचं काय? तर याचं ॲपेटाईट कमी आहे. आणि दुसरी एक व्यक्ती, उत्पन्न मध्यम आहे, जबाबदाऱ्या जास्ती आहेत, कॅपॅसिटी मर्यादित आहे, पण मार्केटमध्ये चढ उतार जरी झाले तरी तो शांत राहतो, घाई करत नाही, म्हणून याचं रिस्क ॲपेटाईट हे जास्ती आहे. म्हणूनच प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण कॅपॅसिटीपेक्षा जास्त रिस्क घेतो किंवा ॲपेटाईट पेक्षा जास्त रिस्क घेतो. एकात पैसा अडकतो आणि दुसऱ्यात निर्णय ढासळतात. म्हणून योग्य पोर्टफोलिओ तोच जो तुमच्या पैशाला सूट होतो आणि तुमच्या मनालाही. कारण नंबर्स मॅनेज करणं सोपं आहे, पण इमोशन्स मॅनेज करणं हे अवघड काम आहे. शेवटी गुंतवणूक फक्त वाढली पाहिजे असं नाही, तर ती टिकली पण पाहिजे. आणि ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा रिस्क कॅपॅसिटी आणि रिस्क ॲपेटाईट हे दोघंही एकमेकांशी जुळतात. थँक्यू.